मी सारखं सारखं कट करते तर का परत परत कॉल करतोयस? अहो मॅडम, तुम्ही न सांगता कुठे गेलाय? माझं एक काम आहे. तुम्ही आता कुठे आहे सांगा, मी आलो तिकडं. शुभू, अरे नको, तुझ्या घरच्यांना मला मदत केलेली आवडत नाही ना. मॅडम, अहो त्याचा विचार नका करू. तुम्ही सांगा कुठे आहेसा? मी कुठेही जाईन, तुला काय करायचंय? तू फोन ठेव आता. मॅडम, अहो तुम्ही असं का करायलाय? शुभू, फोन ठेव. नाही ठेवणार मॅडम. तुम्ही मला सांगा कुठे आहेसा, मी येतो तिकडं. आणि तुम्ही नाही सांगितलं ना, मी तुम्हाला शोधून काढी ना. ही अलखनंदा मॅडमचा पाठलाग करते. काय? कशासाठी? अरे मगाशी घरच्या लँडलाईनवर निर्मला देवी मेंटल हॉस्पिटलमधनं फोन आला होता आणि ते डॉक्टर म्हणत होते की त्यांना अलखनंदा मॅडमचीच अर्जंटली काहीतरी बोलायचंय कुठल्या तरी पेशंटबद्दल. मग जेव्हा मी जाऊन अलखनंदा मॅडमना सांगितलं जरा गडबडलेलाच वाटलं रे मला. आणि मग आता रात्री एकटंच कुठेतरी निघाले. निर्मला देवी मेंटल हॉस्पिटल आणि आत्यासाहेबांचा काय संबंध आहे त्याच्याशी? तेच शोधायला तुम्ही त्यांचा पाठलाग करते शुभू. हे बघ, आता जास्त प्रश्न विचारू नकोस. तुला मदत करायची आहे ना, मग त्या हॉस्पिटल जवळ पोच आणि बघ ते येत आहेत का. मी सुद्धा आलीच. ठीक आहे, येतो मी. बरं. कारभारने जरा येळ पड म्हणजे बरं वाटेल जीवाला. मी काय म्हणते, उद्या उठून मोठा अनर्थ घडण्यापर्यंत ना आपल्या शुभूला त्या श्रावणीबद्दल समजा सांगून टाका. नाही कारभारने, मग गोठ हाताबाहेर गेली ना तर बोलू नका. अहो जरा तरी विचार करा की उद्या उठून त्या विश्वंभर साहेबांनी आणि आत्याबाईंना कळलं तर काय होईल याचा विचार केलाय का तुम्ही? हे बघ कारभारने, शुभू असं काय बी करणार नाही. माझा विश्वास आहे त्याच्यावर. एक वेळ इमानासाठी जीव देईल, पण नियत कधी ढळू देणार नाही. कसं सांगू तुम्हाला? तुम्ही एक काम करा, कमीत कमी त्या शिरीष घाणेकरला भेटा आणि त्याच्याशी काय ते बोला. अगं कारभारने, मी शपथ घेतली का मी तोंड उघडणार नाही म्हणून. आता येळ आली आहे ना वो. इतकी वर्ष झाकून ठेवलेली मूठ तुम्हाला उलगडायला लागेल. तुला कसं कळत नाही ग कारभारने? तुम्हाला कळत नाही? अहो हे समजा वेगळ्या दिशेला चाललंय. आताच वेळ आहे, हे सगळं तुम्ही थांबवू शकता म्हणून म्हणतोय. ऐका की. ठीक आहे, उद्याच्याला भेटतो त्या शिरीष घाणेकरला. तू गाडी इथे पार्क कर, मी येतेच. शुभ्या इथे काय करतोय? शुभ्या इथे म्हणजे श्रावणी नक्कीच माझ्या मागावर आहे. तिने शुभ्याला इथे पाठवलं असणार. एक मिनिट, रिवर्स घे लवकर. आत्यासाहेब कशा काय नाही आलेत अजून? हॉस्पिटल तर हेच आहे ना? बाहेर एक माणूस उभा आहे, त्याच्याबरोबर कदाचित एक मुलगी येऊ शकते. बर, त्या दोघांनाही आत घ्यायचं नाही. काय? ठीक आहे. कळलं? राहील लक्षात? आत सोडायचं नाही दोघांनाही. येस मॅम. अलकनंदा मॅडम अजून कशा आल्या नाहीत? जर त्या वेळेत आल्या नाहीत तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. हा ठीक आहे. पेशंटला काही होता का म्हणे? हा, आम्ही आमचे प्रयत्न करतोय मॅडम. प्रयत्न वगैरे काही नाही. मी जे सांगते ते व्हायला पाहिजे, नाही तर तुमची खैरीने लक्षात ठेवा तुम्ही. चला चला लवकर. हा बस. ओ हां, स्कॅनर झाले. थँक्यू. शुभू, दिसलं तुला अलखनंदा मॅडम? नाही, मी कधीपासून इथंच उभं आहे. नाही दिसल्या त्या. असं कसं होईल? अरे ते याच दिशेला निघाल्या होत्या. खरं तर माझी रिक्षा त्यांच्या गाडीच्या मागेच होती रे, पण नेमकं मागच्या वळणारा आमची जरा चुकामुक झाली. पण मी बघितलं होतं ते इथेच येत होत्या. मॅडम, तुम्हाला खात्री आहे हेच हॉस्पिटल आहे ते? 100%. फोनवर ते डॉक्टर निर्मला देवी मेंटल हॉस्पिटलच म्हणाले होते. मग ते इथेच आले असणार. कदाचित तुलाच ते दिसले नसतील किंवा तू याच्या आधीच ते गेले असतील. तशी शक्यता आहे. चल आपण आज जाऊन बघूया. पण मॅडम, काही गडबड होणार नाही नव्हे? काय गडबड होणार आहे? आणि अलकनंदा मॅडमचं काय चाललंय ना ते आपल्याला शोधून काढायलाच हवं. ठीक आहे, चला.
हो थांबा, कुठे चालले? आमचं थोडं काम आहे. कसलं काम? अहो डॉक्टरांना भेटायचं होतं, लगेच परत येतो. नाही नाही, परमिशन शिवाय आत नाही जाता येणार. दादा अर्जंट काम आहे माझं, येतो लगेच. काय बी असू द्या, परमिशन घेऊन या उद्या सकाळी आणि मग जा. मामा इकडे ये. लगेच काम आहे, अर्जंट येतो. तुमचं नाव नाही ना? बरं जा, पण लवकर या. लगेच लगेच. हा? ऐक शुभू, आपल्याला एकदम सावध राहायला हवं. जर त्यांनी आपल्याला बघितलं ना तर त्यांना कळेल की आपण त्यांच्या मागं आहोत. हो मॅडम, चला. इथे जाऊया. मॅडम अहो एवढं काय बघायला यात? शुभू, अलकनंदा मॅडमचं कानातलं हे. काय हो, म्हणजे ते नक्की इथे आले. हे कानातलं इथं सापडले म्हणजे याच वॉर्डरूम मध्ये गेले असतील. हो असतील. आपण जाऊन बघूया. सर कोण आहात तुम्ही आणि इथे कसे आलात? हे हॉस्पिटल आहे माहिती आहे ना? हो डॉक्टर, आम्हाला माहिती आहे. आमचं पेशंट आत आहे का ते बघायचं होतं आम्हाला. हां बघा. ये का? नाही हा मग चला निघा. मॅडम चला. थांब. माझी एक मदत कराल का प्लीज? आता अजून काय हवंय? तुम्ही अलकनंदा मॅडमना ओळखता का? हा ओळखतो. काय झालं? त्या इथे आल्या होत्या का? हा आल्या होत्या. का? का म्हणजे? नाही म्हणजे त्यांचं काही काम होतं का इथे? हे बघा, आम्हाला एक इंजेक्शन हवं होतं, ते द्यायला त्या आल्या होत्या. त्यांनी ते दिलं आणि त्या निघून गेल्या. अलकनंदा मॅडम म्हणजे ग्रेट पर्सनॅलिटी. हो, एवढ्या मोठ्या आहेत त्या, पण त्यांना त्याचा अजिबात गर्व नाही आहे. आमच्या पेशंटसाठी एक इंजेक्शन हवं होतं, ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नव्हतं, पण ते इंजेक्शन त्या स्वतः इथे घेऊन आल्या. खूप काळजी घेतात त्या या पेशंटची. या पेशंटची? हो, त्यांनी या मुलीची जबाबदारी घेतली आहे. अलकनंदा मॅडम फक्त या मुलीसाठी इकडे येतात, तिची विचारपूस करतात, तिची छान काळजी घेतात आणि हिच्या उपचारासाठी लागणारे पैसेही त्याच देतात. गरीब लोकांच्यासाठी त्यांच्या मनात फार आपुलकी आणि प्रेम आहे. पण अलकनंदा मॅडमचा ह्या मुलीशी काय संबंध? नाही म्हणजे काही नातं वगैरे का? हां, आणि अलकनंदा मॅडम दुसऱ्या कुठल्या पेशंटची काळजी वगैरे घेतात असं काही आहे का? तुम्ही काय पत्रकार वगैरे आहात का? एवढे प्रश्न का विचारताय? अहो नाही, आम्ही पत्रकार नाही आहोत, सहजच विचारलं. आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ शकत नाही. तुम्ही जा प्लीज. झालं माझं काम. हो